मी सौ साखरे नर्मदे हर या आमच्या यूट्यूब चॅनलवर अभिजित जोशी यांचं मनपूर्वक स्वागत करते। नर्मदे हर नर्मदे हर यांनी जवळजवळ 3 परिक्रमा केल्या आहेत, पण पहिली परिक्रमा कोविडमध्ये त्यांची अपुरी राहिलेली आहे। यांनी एकूण 3 परिक्रमा अशा केल्या आहेत, 2019 ते 2020 जी करोनामध्ये अपूर्ण राहिली, 2020 ते 2022 मध्ये एक केली आणि 2025 ते 2026 अशा 3 परिक्रमा त्यांनी केल्या आहेत। आपण आपला थोडक्यात परिचय करून द्यावा। नमस्कार। नमस्कार। माझं नाव अभिजित जोशी, पुणे येथे मी राहतो आणि माझं मागचं बॅकग्राऊंड म्हणजे मी एका कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कामाला होतो। त्याच्यातून 2016 साली मी तिथून VRS घेतली। VRS घेतल्यानंतर मग माझा स्वतःचा व्यवसाय आनंदनगर इथं आम्ही चालू केलेला आहे, जोशी इडली कॉर्नर म्हणून। त्याच्यात पूर्णपणे मी आणि माझी मिसेस आणि मुलगा असे तिघं पण आम्ही तो म्हणजे व्यवसाय आम्ही चालवतो। हे करत असताना ज्याला मी नोकरीमध्ये होतो त्याला आमचे एक सर होते, तर दुपारच्या वेळेला आम्ही असे एकत्र जेवण करायला बसलो की असे वेगवेगळे विषय निघायचे। स्वामींचा विषय निघायचा, मग नर्मदा परिक्रमेचा विषय निघायचा। मग अशा ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांच्या पुतण्याने, त्याचं वय त्याला 20, 21, 22च्या दरम्यान होतं, तर त्यांनी परिक्रमा केलेली आहे, करून आला तो। मग ते करून आला म्हटल्यानंतर मग त्याला काय अनुभव आले ते सरांच्या मुखातून ते दुपारचे सांगायचे। आणि या ह्याच्यात मग अगोदर म्हणजे जी आपण म्हणतो ना की बीज रुजली जातात, ते सुरुवातीला बीज तिथं रुजलं गेलं। पण आता कसं होतं, नोकरी होती आणि कमीत कमी म्हटलं 3-4 महिने एवढी सुट्टी मिळणार नव्हती, म्हणून आम्ही फक्त ऐकायचं काम करत होतो। म्हटलं ज्याला रिटायर्ड होईल डोक्यात असं होतं की त्याच्यानंतर असं प्लॅनिंग होतं की पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा करून यायची। या ह्याच्यामध्ये चितळे मैया प्रतिभा चितळे यांचे YouTube वरती मी 20 भाग बघितले आणि रोज आता कसं संध्याकाळी आम्ही 8, 9, 10, 11 वाजता घरी यायचं, जेवण केलं की मग मी त्या प्रत्येक म्हणजे त्यांनी जे अनुभव सांगितले त्याचे मी आपण पारायण म्हटलं तरी चालेल, अशा पद्धतीने प्रत्येक त्यांचे भाग ऐकले। आणि त्यांचे मिस्टर सुधीर चितळे त्या दोघांनी मिळून त्यांनी जी परिक्रमा केली आणि सुरुवातीला म्हणजे अनवाणी केली दोघांनी पण, आणि हे करत असताना त्यांना 1.5 वर्ष टोटली त्यांना लागलं। तर त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले। मग मी विचार केला असा की ह्यांना जर समजा म्हणजे बाई माणूस एकटी करू शकते, तर मग आपण धडधाकट आहे, मग आपण का करू शकत नाही, म्हणजे असं एक डोक्यात माझ्या विचार आला। आणि मग त्याच्यानंतर रिटायर्ड झालो, नंतर मग सगळं आमचं दुकानाचं झालं। आणि माझा मुलगा प्रफुल्ल जोशी तो सिंहगड कॉलेजमध्ये शिकायला होता, त्याला इंजिनिअरिंग करत होता आणि लॉकडाऊनचं हे जवळ हे असल्यामुळं म्हणजे घरूनच तो कॉलेजचं करत होता। आणि मधल्या वेळेत तो आईला म्हणजे मिसेसला माझ्या मदत करायचा, दुकानात थांबायला हे करायला, तो त्या दोघांनी खूप सपोर्ट केला। तर खरं तर त्यांच्यामुळेच ही परिक्रमा पूर्ण झालेली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण ह्याच्यात त्यांच्या सिंहाचं वाटतं, माझं काही नाही। तर अशी मला सुरुवातीला प्रेरणा मिळाली आणि मग काही पुस्तकं वगैरे काही वाचली? नाही, पुस्तकं म्हणजे कसं आहे, वाचायचं एवढी आवड नाही। मग खरं सांगायचं म्हणजे चितळे मैयांचं जे आहे ते गुरुस्थानी आहेत त्या या क्षेत्रातले। मग त्यांचं बघूनच मी अनुकरण केलं। मग त्यांनी सांगितलं की कशी तयारी करायची असते, काय करायचे, ते ऐकून आणि मग नंतर त्यांच्या व्यतिरिक्त YouTube वरती बरेच जण जे अनुभव असतात, प्रत्येकाचे अनुभव ऐकून मग थोडं असं हे केलं। आणि मग रोज मी तयारी सुरुवात केली। म्हणजे सकाळी मला आता व्यवसायामुळे जाता येईना वॉकिंग, मग संध्याकाळच्या सत्रात मग साधारण 8 किलोमीटर 10 किलोमीटर असं चालायची प्रॅक्टिस केली परिक्रमेच्या दृष्टीने। परिक्रमा कुठून कधी कशी उचलली? मी जी आधीची परिक्रमा केली ती नोव्हेंबर, आपण कार्तिक पौर्णिमा झाल्यानंतर चालू करतो, तर ओंकारेश्वर पासून मी सुरुवात केली। तिथं गेल्यानंतर मांधाता म्हणून एक छोटी परिक्रमा करायला लागते आणि संकल्प पूजा केली की आपल्याला गुरुजी सांगतात की तुम्ही आता परिक्रमेला सुरुवात करा। मग आता मी हा जो अनुभव सांगतोय हा 2019 सालातला सांगतो। दक्षिण तट माझं पूर्ण झालं, त्याच्यानंतर भरूच म्हणून लागलं गुजरात मध्ये। तिथं गेल्यानंतर काय आलं
की भरूचला निळकंठेश्वर म्हणून आश्रम आहे, खूप मोठा आहे. झाडेश्वर का गाडेश्वर असं गावाचं नाव आहे. आतमध्ये गेलं की तिथं गेल्यानंतर संध्याकाळ झाली की मला काय व्हायचं, बारीक ताप यायचा आणि खोकला यायचा. म्हणजे हे जवळजवळ 8 दिवसापासून चालू होतं. पण तिथं गेल्यानंतर शनिवार रविवारचा दिवस होता आणि त्या आश्रमातल्या जे महंत होते त्यांनी गोळी दिली रात्री मला, आणि गोळी घ्या कमी होईल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार होता. मग त्यांनी मला विचारलं, बाबाजी खांसी कम हो गई, बुखार खांसी? म्हणलं नाही बाबाजी. ते म्हणले अभी इसके आगे आप मत जाओ, क्योंकि आगे का जो रास्ता है वो सब पहाड़ वाला है और आदिवासी भाग है, वहां पे आपको कोई मेडिकल का ये इमर्जन्सी है तो नहीं मिलेगा. मग तिथून परत त्यांनी मला मागं जायला सांगितलं. तिथं दवाखान्यात गेलो, तिथं टेस्ट केलं. मग टेस्ट केल्यानंतर मी पॉझिटिव्ह झालो, कोरोना झालो. मग त्याच्यानंतर मग त्या काळात काय झालं तर 2-4 महिन्यापूर्वी माझी 2 वेळा हार्टचं ऑपरेशन झालं, 2 अँजिओप्लास्टी झाल्या होत्या. त्यामुळे ते डॉक्टरांच्या ते लक्षात आलं. मग ते म्हणले तुम्ही ह्याच्या पुढे जाऊ नका म्हणून. मग तिथून म्हटलं ठीक आहे. मग तिथून मी बस केली आणि पुण्याला परत आलो. ही 19-20 मधली घटना. आणि त्याच्यानंतर आता मी लेटेस्ट जी केली 25-26ला, तर ही म्हणजे झाली, पूर्ण आली. पण या तिन्ही परिक्रमेचं वैशिष्ट्य म्हणजे की मैयानी, म्हणजे कसं आपण म्हणतो की मी चालत करणार किंवा अमुक करणार असं, किंवा गाडीवरती बसणार नाही. म्हणजे आपण, तुम्ही जर आता मला पुढे विचाराल की अनुभव काय, तर हा मेन बेसिकली अनुभव आम्हाला येतो की आपण जे ठरवतो ते कधीच घडत नाही. पुढे जे घडतं ना सगळं, ते मैया जे ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला करायला लागतं. एक्झॅक्टली. तर तिन्ही परिक्रमा माझ्या तसं बघितल्या, झाल्या पूर्ण. म्हणजे पहिले तर खंडित झाली, पण 21-22 आणि आता 25-26. पण म्हणजे कधी मला वाहनात बसायची गरज लागली तर मी वाहनात बसत होतो. कोण म्हणलं बाबाजी गाडी पे बैठते, चलो छोड़ देंगे, तसं करत. म्हणजे एकंदरीत मी विचार काय केला की हे जे आता आपल्याला त्यावेळेला जी तिन्ही माणसं किंवा गाड्या जे पाठवते, ही नर्मदा मैयाच माझी सोय करते. तर तू पुढे जाऊ नको, मी तुझ्यासाठी गाडीत पाठवते. मग ती जर एवढी मला सोय करते म्हणून मी तिच्या प्रमाणे मी श्रद्धा ठेवली तुम्ही की मैयाची आहे ईश्वर आणि स्वामी समर्थ, यांच्यामुळे ही परिक्रमा पूर्ण होते. परिक्रमेत तुम्ही असा काही तुम्हाला प्रसंग आला की आपण करू शकू का नाही, का आता आपण परत जावं, असे कधी विचार आले का मनात? हा विचार आला मला. आता 2025-26ला मी जी परिक्रमा केली त्यावेळेला म्हणजे असा विचार आला, तुम्हाला सांगतो की परिक्रमा सोडून परत म्हणजे पुण्यात निघून जावं असं मला विचार आला. आणि तसं मी माझ्या मिसेसच्या बरोबर व्हॉट्सअप म्हणा किंवा फोनद्वारे पण बोलणं झालं. तर त्याचं काय झालं तुम्हाला सांगतो. आता असं म्हणतात की आपण परिक्रमा सुरू केल्यानंतर पावलोपावली प्रत्येक वेळेला नर्मदा मैया आपली परीक्षा घेत असते. कधी सोपे पेपर असतात, कधी खूप अवघड असतात, कधी म्हणजे आउट ऑफ सिलेबस म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तसे आपल्याला प्रसंग येतात. आणि शेवटी तारणहार पण तीच असते आणि ती आपली क्षमता बघत असते आणि तुमची श्रद्धा आहे का, विश्वास आहे का, मेन त्याच्या मागे ती काय अडचणी निर्माण करते. तर तिला आपल्याकडून हे टेस्ट करायचं असतं की आपण कॅपेबल आहोत का. जर तुम्ही त्या परीक्षेत तिच्या उत्तीर्ण झाले की मग तुमचं परीक्षा दिल्यानंतर ती सगळं ती करून घेते, फक्त तुमचा विश्वास पाहिजे. ते हे करत असताना आता पण असंच झालं. मी दक्षिण तट पूर्ण केला, उत्तर तट बऱ्यापैकी पूर्ण केला. म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो ओंकारेश्वर पासून 1600 किलोमीटर अंतर मी चालत केलं. त्याच्यानंतर आपण महेश्वरला जातो. महेश्वरला जायच्या अगोदर एक म्हणजे अगोदर एक गाव लागलं. तर मला यायला काय प्रॉब्लेम सुरू झाला, तर इथून मी साधारण एक समजा 50 मीटर किंवा 100 मीटर चाललं की मला दम खूप लागायचा. म्हणजे हा प्रॉब्लेम खूपच चालू आला. तर आत्ताच्या परिक्रमेत आम्ही 3 जण होतो. म्हणजे सुरुवात केली त्यावेळेला मी आणि एक नितीन वैद्य म्हणून होते, ते माझ्या शेजारी जातात. आणि एक होते रवींद्र कुलकर्णी, ते पौड रोडलाच इथं राहिलेत, वनाची इथं. असे 3 आम्ही सुरुवात केली. तर मग सुरुवात केल्यानंतर आम्ही ज्याला विचार केला की रस्त्याने जायचं का किनाऱ्या मार्गाने, मग 3घांचं असं आमचं एकमत झालं की यावेळेला किनाऱ्या मार्गाने करू.
तर हे किनारे मार्गाने करत असताना ज्याला 15 किलोमीटर वरती पहिला जो टप्पा लागतो, पहिला आश्रम, तिथं येईपर्यंत मला जाणवलं की अरे आपलं यावेळेला काय हे दिसत नाही बरोबर. म्हणून मी त्यांना सांगितलं की म्हटले बघा मला दम लागतोय, तर म्हटलं तुम्ही एकमेकांसाठी वाट बघत बसू नका, ज्याला जसं जमेल तसं पुढे जाऊन रात्री आपण एकत्र एका आश्रमात भेटू. जर त्यातून समजा आपली चुकामुक झाली तर कुठेतरी आपली भेट होईलच परिक्रमेत. बरोबर. म्हणजे सुरुवात ही झाली. आणि ह्याचं मला कारण समजे ना की दम का लागतोय ह्याचं मी मग नंतर एका गावात एक वाटेत गाव लागलं. तिथं जाताना उजवीकडे असं एक बोर्ड होता, तिथं लोणेरा नावाचं गावाकडे असं बाण दाखवलं होता आणि कपिल मुनींचा आश्रम म्हणून. तर त्याच्या इथं जायच्या आधी डावीकडे एक दवाखाना दिसला. म्हणून माझ्या डोक्यात विचारायला आता शेवटी हे सुद्धा कसं आहे, नर्मदा मैयानी डोक्यात घालून दिलं की अरे या तू दवाखान्यात जा, तिथं तुला काय होते हे तू टेस्ट कर. म्हणून मला ते डोक्यात आलं. म्हणून मी त्या लोणेऱ्याला काही गेलो नाही, तिथं गेलो. तिथं त्यांना दाखवलं. मग दाखवल्यानंतर तिथून बडवानी 40 किलोमीटर अंतरावर आहे. मग त्या ज्या मॅडम होत्या त्यांनी मला गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिली आणि ते म्हणाले की तुमचं म्हणजे कसं आहे हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, तर पुढचे फर्दर जे टेस्ट करायच्यात तर ह्या इथं काय होऊ शकणार आहे. छोटं गाव आहे, तर तुम्ही बडवानी मोठं गाव आहे, तर मी तुम्हाला लिहून देते, तुम्ही त्याप्रमाणे ती चिठ्ठी तिथं दाखवा आणि पुढच्या टेस्ट तुम्ही तिथं करा आणि ते जे तुम्हाला औषधं गोळ्या देतील पुढील त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही चालू करा. तुम्ही म्हटलं मला एक आठवडा लागेल, त्याप्रमाणे मला बडवानीला पोचायला एक आठवडा लागला. तिथं गेल्यानंतर आधी मी तोच दवाखाना शोधला. तर मग दवाखान्यात वेळ संपली होती, दुपारी परत संध्याकाळी बोलवलं. मी त्या आश्रमात मुक्काम केला. तिथून परत दवाखान्यात आलो संध्याकाळी. मग त्यांनी ज्या टेस्ट दिल्या त्या सगळ्या केल्या. परत दुसऱ्या दिवशी बोलवलं, परत दुसऱ्या दिवशी गेलो. मग सगळं झालं. मग नंतर त्या डॉक्टरनं मी विचारलं की म्हटलं आता मला तुम्ही सांगा की मी परिक्रमा पूर्ण करू शकणार आहे का नाही. आता तुम्ही मला म्हणाल अनुभव काय आले, ते हेच माझे अनुभव आहेत, ते एकत्र मी सांगतो. मग आता डॉक्टर काय म्हणाले की आता डॉक्टर डायरेक्ट म्हणू शकत नाहीत की नका करू तुम्ही. ते म्हणले शेवटी तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्हाला जर वाटलं की तुम्ही करू शकता तर म्हणजे तुम्ही जावा, आणि तुम्हाला वाटलं नाही बाबा किंवा म्हणजे परत जायचंय मग तुम्ही जाऊ शकता. फक्त मी एक सांगेन सल्ला की म्हणजे मोठमोठाले डोंगर चढ उतार करू नका, सरळ रस्त्याने तुम्ही मार्गाने करू शकता. मला ही गाईडलाईन त्यांच्याकडून मिळाली. मग त्याप्रमाणे ठरलं. मग मी सुलपाणीचे डोंगर दऱ्या जे आहेत ते न करता 52 गजा पाटी म्हणजे आपला जो महाराष्ट्राचा भाग लागतो प्रकाशा शहादा असं करत अक्कलकुवा करून अंकलेश्वर हा टप्पा मी पूर्ण केला. हे झालं. आणि त्याच्यानंतर दक्षिण तट पूर्ण आलं. त्याच्यानंतर उत्तर तटाचं बऱ्याचसा अंतर गेलो. मग त्याच्यानंतर एक गाव लागलं. त्या गावात असंच झालं की रस्ता म्हणजे होता त्याच्या शेजारी खेडापती हनुमान मंदिर म्हणून लागतं आणि पाण्याची टाकी लँडमार्क सांगतात, तिथं आश्रम होता. तिथं हे केलं. आता 26 जानेवारीला मी तिथं पोचलो होतो आणि सहज त्यानं विचारलं महंतांना, बाबा जी यहाँ पे कोई ये दवाखाना वगैरह है क्या, हमको जरा दिखाने का है. तो ये रास्ता जो दिख रहा है ना वहां से उस साइड में ही नीचे जाओ, वहां तुमको गवर्नमेंट का हॉस्पिटल है उधर दिखाओ. त्या दिवशी गव्हर्नमेंट हॉलिडे होता म्हणून मी तिथं काय एक दिवस स्टे केला. मग दुसऱ्या दिवशी 27 जानेवारीला तिथं गेलो. तिथं टेस्ट केल्या. त्यांनी पण एक्सरे वगैरे काढून घेतलं, सगळं काढलं आणि मला म्हणाले की तुम्ही जे आधीच्या दवाखान्यात जे दाखवलं होतं 40 किलोमीटर आधी, त्यांनी जे गोळ्या दिल्या त्या बरोबर दिल्या तुम्हाला. फक्त त्यांनी दिवसातून एक वेळा सांगितली, त्या तुम्ही 2 वेळा घ्या, म्हणजे हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मग त्यांनी उलट मला 2 महिन्याच्या गोळ्या दिल्या. त्याच्यानंतर परत ते म्हणले करू शकता. तिथून मी बरंच अंतर आलो चालत, म्हणजे तिथून निघालो, बरंच अंतर केलं आणि आपण मला वाटत एक हायवे लागला मुंबई ते दिल्ली का काहीतरी असं. त्या हायवेने जाताना महेश्वर म्हणून आपलं एक ठिकाण लागतं, तो चौराई होता. तर त्याच्या अगोदर सकाळच्या वेळेला 9-9:30च्या दरम्यान मला त्यांनी नर्मदे हर केलं चाय प्रसादीसाठी, म्हणून मी तिथं थांबलो.
आणि सहज माझं लक्ष पाठीमागे गेलं त्याच्या इथं. तर तिथं मला जो आजार होत होता त्याचाच दवाखाना तिथं होता. म्हणजे मैया कशी सोय करते स्वामी बघा. मग म्हटलं आता एकदा तिथं पण एमडी सर्जन होते, कार्डियक वाले होते आणि आपल्याला जो श्वसनाचा जो त्रास होता त्याचे पण डॉक्टर तिथंच होते. म्हटलं अरे एकदा इथं दाखवून घ्यावं. माझ्या डोक्यात विचार आला. मग त्याप्रमाणे तिथं गेलो, त्यांना दाखवलं. मग ते म्हणले 2D इको वगैरे काढायला लागतील. मग त्यांना सांगितलं. मग त्यांनी सगळं ती प्रोसिजर केली आणि नंतर मग त्यांनी मला सांगितलं जास्त किलोमीटर दिवसाला चालू नका, थोडं थोडं चाला, थोडं बसा, थोडं वाटलं तर गाडीने करा असं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता पुढं जाऊ शकता. मग आता तिथून महेश्वर होतं 10-12 किलोमीटर अंतरावर होतं. वेळ झाली तर दुपारी 1-2ची. म्हटलं आता हे काय एवढं जाऊ शकत नाही. तिथं विचारलं त्या चौकात गेल्यावर की किती किलोमीटर अंतर आहे पुढचा आश्रम. ते म्हणले 3 किलोमीटर आहे. म्हटलं ठीक आहे पुढं जाऊ. तिथं गेलो, मग तिथं मुक्काम केला. तिथून मग दुसऱ्या दिवशी असं करत करत महेश्वरच्या जवळ आलो. मग तिथं मला 6 किलोमीटर महेश्वर अंतर होतं. मग त्यावेळेला तिथं मला एक जण भेटलं. म्हणले बाबाजी कहाँ जाने का है महेश्वर, चलो मैं आपको छोड़ देता हूँ. म्हटलं अरे मैयांनी स्वामींनी पाठवले. असं करत मी तिथं गेलो. मग नंतर मग तोपर्यंत आमच्या घरच्यांना हे समजलं. मग त्यांचा फोन आला ते की मी विचार करत होतो की खंडित करून हे मोठं गाव आहे ते इथून परत यावं. मग माय मिसेसने खूप सपोर्ट केला या सगळ्या ह्याच्यात. ती म्हणाली की तुम्ही जवळ आता 1600 किलोमीटर चाललायत तर धीर सोडू नका, संयम राखा आणि जर पूर्ण चालू नका तुम्ही. जसं शक्य होईल कोण गाडी मिळाली, बस मिळाली, रेल्वे मिळाली असं करून तुम्ही तुमची परिक्रमा पूर्ण करा, खंडित करू नका. त्याप्रमाणे मी सगळं केलं. म्हणजे शेवटपर्यंत मैयाने आणि स्वामीने माझी परीक्षा बघितलेली आहे. शेवटी मार्ग पण तेच दाखवत होते. असं करत मी परिक्रमा पूर्ण करून आलो. म्हणजे सगळ्या दुखण्यांवर मात झाली. आणि ती जी काय आपल्याला सहाय्य मिळालं ते मैयेच्या कृपेने मिळालं आणि स्वामी निष्ठा ठेवून तुम्ही केली. मग या सगळ्या परिक्रमेमध्ये म्हणजे बसने करताना किंवा पायी करताना, स्कूटरवर तुम्हाला साधू संतांचा काही सहवास लाभला का? साधू संतांचा सहवास बऱ्याच ठिकाणी मिळाला. नारेश्वर म्हणून जे लागतं तिथं पण होतं. तिथं एका आश्रमात आपण त्यांनी काय केले, नवीन एक आश्रम स्थापन झालाय. आणि त्या नारेश्वर मध्ये आतमध्ये जातो तिथं गर्दी खूप आहे. म्हणून मला त्यांनी अगोदर सांगितलं इथं तुम्ही थांबा, इथं तुमची सगळी सोय होईल. मग मी तिथं थांबलो. म्हणजे प्रसन्न आश्रम वगैरे होता आणि तिथं साधू संत होते. एक साधू होते तिथले म्हणजे चालवणारे. त्यांचा मला सहवास खूप मिळाला. मग त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या. मग आध्यात्मिक आम्ही चर्चा केली त्यांच्याबरोबर. असे मला बरेच जण भेटले मला. त्याबद्दल काही आम्हाला मग त्यांनी परिक्रमेच्या विषयी सांगितलं की परिक्रमा करताय कशी करायची, का करायची. तर बऱ्याच वेळेला काय होतं माहिती का, आपण परिक्रमा करतो. बरीच मंडळी आपण ऐकतो की बऱ्याच लोकांनी परिक्रमा केली, ऐकली. पण ते काय म्हणले की तुमचा मेन उद्देश काय आहे, म्हणजे परिक्रमा कशा करता करायची हे तुमचं बरेच लोकांच्या लक्षात येत नाही. आणि परिक्रमा करत असताना आता तुम्हाला सांगतो की अनुभव म्हणजे काय. त्या साधूंच्याकडून मला नवीन माहिती बरेच शिकायला मिळालं. तर त्यांनी काय सांगितलं की बरेच जण परिक्रमा असे काय करतात, प्रॅक्टिकली मला सांगितलं. ते म्हणजे तुम्ही बघा म्हणे 2 दिवस मुक्काम करा, तुम्ही बघा आणि मी सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला अनुभव येईल. आपण काय करतो, सकाळच्या वेळेला प्रातःविधी करतो, पूजा वगैरे नर्मदेची आपण पूजा आरती करतो आणि चालायला सुरुवात करतो. आणि संध्याकाळी आल्यानंतर काय होतं, जो कुठला आश्रम लागेल तिथं आपण प्रस्थान ठेवतो. जिथं जागा आपल्याला आश्रमाला देतील तिथं आपण आसन लावतो. आणि संध्याकाळची वेळ झाली की आपण मैयाची म्हणजे जशी आपण पूजा करतो सकाळ संध्याकाळ तशी पूजा करतो. बरीचशी मंडळी काय करतात, पूजा झाली की त्यांच्याकडे तो प्लॅस्टिकचा बॉक्स असतो पूजेचं साहित्य ठेवायचं. ती नर्मदा ज्या बाटलीत घेतली ती त्याच्यावर ठेवतात. सगळं पूजेचं साहित्य ठेवायचं, त्याच्यावरती झाकण लावायचं, ती बॅग मध्ये मांडून ठेवायचं. आणि मग नंतर काय करतात, मग व्हॉट्सअप बघा किंवा फोनाफोनी करा. हा भाग पुढचा आहे. आणि तर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बरीचशी 80-90 का जवळजवळ 99% लोक अशी करतात. पूजा झाली की जशी तुम्ही सुरुवात करताना मैयाला ठेवली होती तसं तुम्ही परत ठेवता आणि ती बॅग तुमची जे समजा झोळी असेल किंवा मागची बॅग असेल सॅक त्याच्यामध्ये ठेवता. आणि मग कुठं फिरायला जा किंवा तुम्ही चॅटिंग करा
व्हॉट्सअप करा, हे करतात. तर त्यांनी सांगितलं, तुम्हाला सांगतो असं कधी करायचं नाही म्हणाले. हे नवीन काय मला शिकायला मिळालं. आता आपण ज्याला सुरुवातीला पूजा करताना आपण खाली प्लेट म्हणा किंवा तुम्ही जे आसन मांडलेलं असतं त्याच्यावरती मैयाला वगैरे ठेवता, फुलं वाहतो आणि बाकीचं तुमचे जे श्रद्धास्थान असते तुम्ही गणपती वगैरे काही बरोबर घेऊन जा, त्याची पूजा करतो. बाटली सरळ ठेवलेली असते, ही आपली खरी नर्मदा मैया असते. आणि त्यांनी काय सांगितलं, ज्याला तुमची पूजा होईल त्यावेळेला तिला झोपवायचं नाही, त्याच्यावरती तुम्ही असं पांघरून घाला. पांघरून घातल्यानंतर काय होईल की ह्याचे 2 फायदे आहेत म्हणाले. तुम्ही पूजा आल्यानंतर तुम्ही आपलं नैवेद्य दाखवतोच. ज्या वेळेला तुम्ही आश्रमात असाल किंवा काही वेळेला मंदिर भेटतात आम्हाला, तर त्याला काय करतात, ज्याला स्वयंपाक ह्यांचा पूर्ण होतो, पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या इथं पण नर्मदेचा फोटो असतो म्हणा किंवा मूर्ती काही असेल ते, तो जो त्यांनी जो प्रसाद जो बनवले असतो प्रसाद भोजन, त्याचा नैवेद्य ते मैयाला अगोदर दाखवतात. आणि ते झाल्यानंतर मग आम्हाला सांगतात, नर्मदे हर भोजन प्रसादी केले, आपला आपला थाली लेके आ जाओ, अशी प्रथा आहे. मग ह्याच्यानंतर आपण जाऊन तिथं भोजन करतो. भोजन केल्यानंतर आपण येतो आणि नंतर मग आपण बाकीचं हे करतो. तर ह्याचा फायदा काय झाला, ज्याला त्यांनी म्हणजे ज्यांनी महंत किंवा जे असले आश्रमातले त्यांनी जो तिथं मैयाला जो भोग चढवला, तो भोग ऑटोमॅटिक आपली जी मैया आहे सोबत तिला तो मिळाला. आणि बाकीचे 99% करतात ते काय करतात, तर संध्याकाळी पूजा झाली की जशी तिला आडवी ठेवतात बाटली आणि सगळं आसन वगैरे गुंडाळून तिला मागं ठेवतात. म्हणजे तिला थोडक्यात काय करतात, जेवायला घालायच्या अगोदर तिला झोपून टाकतात. म्हणजे हा त्याच्या मागचा त्यांनी बेसिकली हेतू सांगितला की मग ती बिचार ती उपाशीच झोपते. आपण आपल्या पोटासाठी खातो, मग तिला काय नैवेद्य मिळत नाही. म्हणून ह्यासाठी कधीही पूजा झाली की लगेच आसन हे करायचं नाही, पूजा आवरून ठेवायचं नाही. ज्याला तुमचं भोजन होईल, भोजन झाल्यानंतर तुम्ही थाळी वगैरे येऊन तुम्ही ज्याला आसनावरती येता झोपायला, त्याला मग तुम्ही तिला नेहमीसारखं ठेवून बॅगेमध्ये ठेवा म्हणाले. मग काय प्रॉब्लेम नाही. हे फार महत्वाचं शिकायला मिळालं. एकालाही माहिती नाही आणि कसं करायचं काय करायचं ते, हे फार छान माहिती मिळाली. ज्यावेळेस तुम्ही सागर पार केला त्यावेळेस ते तुम्हाला थांबावं लागलं का? हो, थांबायला लागलं. म्हणजे भरती नव्हती, ओटी होती. हा, ते काय आलं, मी साधारण दुपारी 1-2च्या दरम्यान मी त्या मिठी तलाईला पोचलो तिथल्या आश्रमात. मग त्याच्यानंतर भोजन प्रसादी तिथं घेतला. मग त्यानं विचारलं, म्हटलं की पुढची आता म्हणजे बोट कधी आहे. मग ते म्हणाले की एक बोट आता 5 वाजता जाईल म्हणाले, त्यामुळे त्याच्यात तुमचा नंबर लागणार नाही. तर दुसऱ्या दिवशी जे सकाळी जाईल त्या ह्याच्यात तुमचा नंबर लागेल. मी म्हटलं ते कधी. ते म्हणाले संध्याकाळी रात्रीचं भोजन प्रसादी झालं की आम्ही तुमचं तिकीट बुक करतो आणि मग साधारण ते तुम्हाला 10-11 वाजता वगैरे सांगतील रात्री की किती वाजता निघायचं. मग त्याप्रमाणे मग आम्ही तिथं म्हणजे मुक्काम केला आणि मग त्याप्रमाणे ते आले 10 वाजता सांगायला आले की 3 वाजता तुम्ही रेडी होऊन तिथं पोचा म्हणून जेटीच्या इथं. सकाळी 3 वाजता पहाटे 3 वाजता. मग त्याप्रमाणे आम्ही 2 वाजता उठून आंघोळ वगैरे करून गार पाण्याने मैयाची पूजा वगैरे केली आणि साधारण 2:30-3 वाजता आम्ही तिथं बोटीच्या इथं पोचलो आम्ही. आणि मग हे करत असताना साधारण 5-5:30ला बोट म्हणजे तिथून सुरुवात झाली आणि साधारण 10 पर्यंत पलीकडच्या बाजूला आम्ही गेलो, म्हणजे पार करून रेवासागर. मग बोटीचं तिकीट किती होतं? तिथं चालत परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी 250 रुपये आणि जे वाहन मार्गे करतात त्यांना 500 रुपये. अच्छा, एवढं. हो. मग तुम्ही पैसे जवळ बाळगले होते का? पैसे ठेवले होते मी, म्हणजे जास्त नव्हते. आणि प्लस म्हणजे कसं होतं, ATM कार्ड पण सोबत ठेवलं होतं. आणि कसं असतं की काही वेळेला आता आपण असं म्हणतो की मैयाच्या बरोबर आपण परिक्रमा करत असताना चोरी होत नाही, हे होत नाही. ते सगळं असलं तरी म्हणजे माझं एक वैयक्तिक असं मत आहे की शेवटी आपण खबरदारी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. सगळंच मैयावरती सोपून किंवा तुमचा जो इष्टदेव असेल प्रत्येकाचा त्याच्यावरती सगळं सोपून म्हणजे बरोबर नाही ते. म्हणजे म्हणून मी म्हणजे सगळं हे करून विचार करून पैसे मी सोबत ठेवले होते आणि जसं गरज लागेल तसं मी वापरत होतो.
मग कुठे असं तुम्हाला जेवायला मिळालं नाही किंवा काय असं काही झालं का का असा अनुभव? म्हणजे तसा अनुभव सांगतो की बऱ्याच वेळेला तसं होतं. म्हणजे हम्म. आता प्रत्येकाचं हे वेगळं असतं. अनुभव. आता कसं म्हणजे की काही वेळेला कसं असतं की आम्ही दुपारी आता समजा एखाद्या आश्रमामध्ये हम्म. 2 वाजता 3 वाजता जर पोहोचलो तर त्याला तुमची जेवायची वेळ होऊन गेलेली असते. हम्म. मग त्या आश्रमात जर आता मला वाटलं की मुक्काम करायचा आहे तर मग मी तिथं मुक्काम मी करायचो. मग त्याला मग संध्याकाळी जे भोजन प्रसाद असतं त्याला मला मिळत होतं. मिळत होतं. हो. म्हणजे तुम्ही आश्रमात उशिरा पोहोचलात तर मग भोजन प्रसादी मिळेलच असं काही नाही. सांगता येत नाही. हम्म. त्यांचं आणि टायमिंग असं ठरलेलं असतं. हम्म. सकाळी साधारण ते 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंतच्या आतमध्ये जेवढे येतील ते करतात आणि 12ला भोजन प्रसादी सुरुवात करतात. ते साधारण 1-1:30 पर्यंत चालतं. चालतं. मग त्याच्यानंतर आले तर त्यांना ते संध्याकाळच्या वेळेला भोजन प्रसादी मिळते. 6-7 वाजता ते म्हणजे तिथलं रुटीनच आहे. त्यामुळे तिथं आपल्याला भोजन मिळतं. आणि चहा कसा असतो सकाळी आणि संध्याकाळी का? साधारण चहा वगैरेची जे टायमिंग असतं सकाळी एकदा देतात आपल्याला उठल्यानंतर. आणि समजा तुम्ही आश्रमात लवकर पोहोचला तर काही वेळेला संध्याकाळचा मिळतो. हम्म. तुम्ही जर समजा 5च्या पुढे वगैरे जर असे पोहोचले 6ला मग चहा वगैरे काही मिळत नाही. त्यातून पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ह्याने आपण जाऊन घेऊन पिऊन यायचं अच्छा. असं. मग तुम्हाला कुठे मध्ये आता शूलपाणी जंगलात तुम्ही गेलाच नाहीत ना? शूलपाणी तुम्ही गेलोच नाही. पण मी ज्या रस्त्याने गेलो 52 गजा पाठीमार्ग म्हणजे प्रकाश शहादा शहादा. हा जो भाग आहे हा पण शूलपाणीतलाच भाग आहे. बाग आहे, बरोबर. फरक कसं आहे तुम्हाला म्हणतो. प्रत्यक्ष ज्यावेळेला आपण शूलपाणीच्या जंगलातून जातो ते उंच डोंगर माथासर वगैरे जे करत जातात हे एकूण आहे 200 किलोमीटरचं जंगल. हो. आणि आम्ही जो जातो ते फेरा मारून जातो. म्हणजे आम्हाला जवळजवळ 50-1 किलोमीटर आम्हाला जास्त पडतं जास्त अंतर. पडतं. हम्म. हे आहे ना 200 असं तर आम्हाला 250-300 पडतं. पडतं, बरोबर. म्हणजे तेवढं चालायला लागतं. हम्म. आणि अनुभव तिथं सुद्धा येतात. हो. शूलपाणीचं जंगल म्हटलं की कुठे अनुभव हे येतातच. हो, ते तर आहेच. म्हणजे फक्त काय ज्यांना चढाचा त्रास होतो ते रस्त्या मार्गाने जातात किंवा ज्यांचं वय जास्त झालंय हो. गुडघे दुखीचा त्रास असेल मग ते डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही डोंगर चढू नका, चढू नका. सरळ रस्त्या मार्गाने जावा. हे रस्ता मार्ग सगळ्यात उत्तम मार्ग आहे. उत्तम. लक्कडकोटच्या जंगलात मात्र गेला असाल तुम्ही ना? नाही, मी आत्ताच्या ह्याच्यात काय केलं जसं माझं मी हिस्ट्री तुम्हाला सांगितली त्याच्यानंतर मग मी बरचसं अंतर म्हणजे काही म्हणजे बसनी किंवा काय लोकल बस किंवा एसटी बस आणि मग नंतर मग काही मी रेल्वे असं करून मी अच्छा, असं परिक्रमा मी पूर्ण केलेली आहे. तर मी भोपाळपर्यंत मी बस वगैरे करून मी भोपाळला आलो. मग तिथून भोपाळवरून मला अमरकंटकला जाण्यासाठी सकाळी 10 वाजता मला रेल्वे होती. त्या अमरकंटकच्या अगोदर पेंड्रा नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. तिथून अमरकंटक काहीतरी 30-35-40 किलोमीटर आहे. अच्छा. तिथं मी रात्री 1 वाजता पोहोचलो. मग ते ट्रेन कुठे पेंढरापर्यंत जाते का त्याच्या पुढे जाते? ट्रेन ती जाते पुढे जाते पण आम्हाला उतरायला लागतं ते पेंड्राला उतरायला लागते. पेंढराला उतरून मग 30-1 किलोमीटरने तुम्ही अमरकंटक. मग अमरकंटकला मला तिथं जीप गाड्या मिळाल्या. मग जीप मध्ये बसून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 9:30 वाजता तिथून निघालो आणि 12 पर्यंत आम्ही अमरकंटकला पोहोचलो. मग भोपाळहून अमरकंटक किती अंतर आहे ट्रेनने? ट्रेननी बऱ्यापैकी अंतर आहे म्हणजे जवळ 10-15 तासाचा प्रवास आहे. रात्र लागते. म्हणजे सकाळी 10ला निघालो ते रात्री 1:30 वाजता मी ह्याला पोहोचलो पेंड्राला. हो. मग बरोबर तुम्हाला कोणी मित्र दरवेळेला भेटत होते का जे होते तेच? नाही, ह्याच्यात काय झालं बरेच लोक यायची भेटायची पुढं मागं व्हायचे. तर आता हे जे भोपाळचं आहे ना ते कसं सांगतं नेमावर जे मयाचं जे नाभिस्थान आहे तिथं मी आश्रमात गेलो होतो. तर तिथं आपले महाराष्ट्रातले 1-2 नवरा बायको आणि अजून एक माणूस आणि अजून एक बाई म्हणजे त्यांचं नातं काय नव्हतं परिक्रमावासीच होते. ते 6 जणांचा ग्रुप होता. नाशिकचे 1 जण त्यांच्यामध्ये होते. तर त्या ज्या बाई ज्या होत्या त्या बाईंचं काय झालं की नाशिकवाले मंडळी खूप चालतात. ते दिवसाला 30-35-40 किलोमीटर असे चालायचे आणि चालल्यामुळे त्यांच्या गुडघ्याला आला प्रॉब्लेम आल्यामुळं ते काय म्हणले की आता काय पुढे जाणं शक्य नाही. आणि नेमावरला कसं झालं
म्हटलं ठीक आहे यांच्याबरोबर हे करू. मग ते तिथून जबलपूर जवळ 400-450 किलोमीटर. मग ऐकून घेतलं. मग रात्री आम्ही बोलत असताना काय आलं, एक एमपीतला परिक्रमावासी होता, त्याने ऐकलं हे सगळं. त्याची ही 3री परिक्रमा. मग तो म्हणाला तुम्ही एवढे लांब कशाला जाताय म्हणाले. इथून नेमावर पासून, नेमावर नाही अजून ते कुठलं तरी दुसरं गाव होतं, तिथून आम्ही होतो. तर तिथून ते म्हणले की भोपाळ 70 किलोमीटर आहे, भोपाळला जा, भोपाळला तुमची सोय होईल. मग त्यामुळे आम्ही तिथून 70 भोपाळला आलो आणि मग तिथं दाखवलं त्यांचं. मग त्यांना ट्रीटमेंट मिळाली. मग तिथून मग आम्ही रेल्वेने आम्ही 3 जण ओंकारेश्वर पण ह्याला अमरकंटकला आलो असं. आणि त्यांच्यामुळेच माहिती झाली आम्हाला सगळी. मग अमरकंटकला तुम्ही दूध आला वगैरे ते सगळं ते काय आलं, गाडीने केल्यामुळं यायला आम्हाला ते काहीच बघायला मिळालं नाही. अच्छा. रस्त्या मार्गाने आल्यामुळं डायरेक्ट त्याने आम्हाला आश्रमाच्या रस्त्याच्या तिथंच नेऊन थांबवलं. मग डायरेक्ट तिथून आम्ही आश्रमात गेलो आणि दुसऱ्या दिवशी मग तिथून माईका बगीचा आणि तट परिवर्तन केलं. आणि मग तिथून केल्यानंतर साधारण 6 किलोमीटर गेलं की मेन रोड लागतो, तिथं परत एक आश्रम आहे. मग तिथं मी आश्रमात मुक्कामाला होतं. आणि हे जे दोघं नवरा बायको जे होते, मग ते अजून मुक्काम करणार होते त्या आश्रमात. कबीर मठ तो पुढे तो 7 किलोमीटर वरती लागतो. त्याच्या अगोदर एक महाराष्ट्राचा एक आश्रम आहे आणि त्याच्या शेजारी एक अजून एक झालेले साधू संतांची कुटी सारखं आहे. मग तिथं मी मुक्काम केला. आणि मग तिथून मग मी काय केलं की तिथं विचारलं बसची सोय का. मग ते म्हणाले आहे, सकाळी 9 वाजता तुम्हाला बस मिळेल, ती डायरेक्ट तुम्हाला ह्याला तिथून 100 किलोमीटर दिंडोरी नावाचं गाव आहे, तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. मग तिथपर्यंत मी गेलो. डायरेक्ट कुठेही बस मिळत नाहीत, बदलतच जायला लागतात. मग दिंडोरीला गेलो तर तो संपूर्ण परिसर जो आहे तो पूर्ण जंगल आणि घाट म्हटलं की खूप उंच चालायला लागलं असतं. म्हणून मी ते सगळे अवॉइड केले यायला. आणि मग दिंडोरीला आलो. मग दिंडोरीला मी जवळजवळ 1 आठवडा मी तिथं होतो. आणि महाशिवरात्र मी तिथंच साजरी केली दिंडोरीला. आणि तिथला घाट पण खूप सुंदर आहे. म्हणजे एकंदर तुम्ही 3 परिक्रमा केल्या. 3 झाल्या, त्यातले 2 पूर्ण आले आणि एक आधीची खंडित झाली होती. म्हणजे सगळ्यात पहिली तुमची खंडित झाली ती किती साली? 19-20 ला. आणि दुसरी कितीला केली? दुसरी केली ती साधारण 22-23 दरम्यान केली. आणि तिसरी आता 25-26 ला केली. 25-26 ला. हो. मग तुम्हाला 2 केल्यानंतर तिसरी करावीशी का वाटली? म्हणजे असं तिसरी करावीशी म्हणजे काय वाटलं माहितीये का, दुसऱ्या परिक्रमेत काय झालं होतं, या 3 यायचं किंवा 2 यायचं तुम्हाला सांगतो, मैयाने माझ्याकडून थ्रूआउट चालून परिक्रमा करून घेतलेली नाही. तर दुसऱ्या परिक्रमेत माझे साधारण 500-600 किलोमीटर असं वाहनानेच झालं. मग माझ्या डोक्यात काय झालं की अरे हे वाहनाने केलं हे काय बरोबर नाही, आपण चालतच करायला पाहिजे. मग त्या ह्याने ते इंटेन्शन माझ्या डोक्यात होतं. म्हणून यायला म्हटलं आता तो भाग पण कव्हर करायचा, ते जे आपण गाडीने केलंय ते चालत करायचं, अशा हिशोबाने मी यायला केलं. पण आपण ठरवतो, पण मयाच्या मनात वेगळंच असतं. मग यायला पण तिने चालून दिलं नाही, माझे म्हणजे तब्येत बिघडल्यामुळं. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं आता यांनी अशी पूर्ण करून घेतली तर नाही. म्हणजे कसं 3 परिक्रमा मिळून तुमचं 3500 किलोमीटर झालं किंवा जास्तच झालं. म्हणजे एकदा करून आपल्याला त्रास होतोय तर मयाने सांगितलं ठीक आहे तू बसने कर. मग पुढच्या वेळेला परत तुम्ही चालत गेलो, दिलं काही अंतर चालले, परत मग गाडी मिळाली की गाडीने करत होतो. असं मी हळूहळू करून करत होतो. 3 वर्षात तुम्ही कमीत कमी 3500 किलोमीटर आरामात झालेले केलेलं. हो, ते स्वामींनी आणि मायानेच ते पूर्ण करून घेतलं. म्हणूनच मयाने तुम्हाला प्रत्येक वर्षी असं वाटवलं की प्रोत्साहन मिळत गेलं की करावं असं वाटत गेलं. पण आता कसं आलं तुम्हाला सांगू का, की आता मी हे परिक्रमा केली पण ह्याच्यामध्ये मला पूर्ण सॅटिस्फॅक्शन मिळालं. त्यामुळे आता म्हटलं की आता ठीक आहे, आता ह्याच्या पुढं परिक्रमा आता थांबू आपण. आणि जे नवीन कोण जाणार असतील त्यांना मग आपण सपोर्ट करायचा, मार्गदर्शन करायचं, मयाचा प्रसार करायचा, जेवढं शक्य होईल तेवढं आपण असं म्हणजे विचार केलेला आहे आता. मग आता तुम्ही प्रत्येक आश्रमात जायचे त्यावेळेस ताटवाटी तुमचंच असायचं ना? हो. म्हणजे आपण जे हे जे साहित्य जे घेतो त्याच्यामध्ये कमंडलू, काठी, त्याच्यानंतर तुमच्या म्हणजे कपड्याचं जोड आणि ताट वाटी, म्हणजे खाण्याचं ताट होतं, ते घेऊनच आम्ही जायचो. आणि मोस्टली बऱ्याच ठिकाणी आपलं ताट घेऊन गेलेलं कधीही चांगलं असतं. मग
का असं म्हणतात की मैया किनारी प्लॅस्टिक पेपर आणि ते प्लॅस्टिक ग्लास वापरतात, मग ते कोण वापरतात? असं तुम्हाला कुठे पडलेली दिसली का? आता कसं झालंय, बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो ना, पण ते जे आधीचे हे होतं ते प्लॅस्टिकचं, पण आता कसं झालेलं आहे, आता हे आपण म्हणतो ना, म्हणजे परिक्रमेमध्ये जे आपल्याला जे दिग्गज आहेत ते चितळे मैया असतील किंवा लेपा गाव म्हणून जे लागतं तिथे जे एक मैया आहेत, त्या ही मंडळी किंवा पुण्यात भारती ठाकूर किंवा पुण्यामध्ये नर्मदा प्रेमी म्हणून ग्रुप आहे, त्याच्यातले ते जे आहेत ही अशी मंडळी हे कार्य करत असतात. तर त्याचा प्रभाव खूप आता पडलेला आहे. त्यामुळे आता हल्ली हळूहळू आता प्लॅस्टिकचं वगैरे हे प्रमाण कमी झाले खूप. आणि आता कोण करत असेल असं म्हटलं तर प्रॉपर जे गावातले लोक जे येतात ती जर करत असतील तर त्याला आपण म्हणजे हे थांबवायचा प्रयत्न करतायत. म्हणजे तिथं पण त्यांचं हे चालू आहे, म्हणजे प्लॅस्टिक मुक्त भारत आपण जे म्हणतो ना, ही संकल्पना तिथं पण हे करतायत. म्हणजे ते म्हणजे एकंदरीत परिक्रमावासींकडे कोणाकडे प्लॅस्टिकचं काहीच नसतं, काहीच नसतं त्यांच्याकडे. स्टील, त्यांचं जे स्टीलचं कमंडल असतं, पाणी प्यायला ग्लास असतो, प्रत्येक जण घेऊनच येतो. प्रत्येक जण घेऊन येतो. म्हणजे लोक जो दोष देतात की परिक्रमावासी करतात, तर ते सत्य नाहीये. नाही नाही, ते अजिबात सत्य नाही. परिक्रमावासी कधीच प्लॅस्टिकचा वापर करतच नाही ना, त्यांना प्लॅस्टिकची गरज, बाटल्या बिटल्या लागतच नाहीत त्यांना. हे म्हणजे जे टूर म्हणून करून येणारी लोक आहेत किंवा त्याच्यात कसं आहे तुम्हाला सांगतो, आता कसं असतं सगळं खापर जे आहे ना परिक्रमावासींच्या वरती, म्हणजे आपण त्यांच्यावरती हे खापर फोडतो. म्हणजे आता कसं आहे तुम्हाला सांगतो, आता ह्याच्यामध्ये हे जे आता तुम्ही म्हटलं ना हे अर्ध सत्य आहे. तर ह्याच्यात कसं असतं, जो चालत परिक्रमा करणारा असतो तो कधीच प्लॅस्टिक त्याच्या जवळ नसतं, कधीच तो प्लॅस्टिकची बॅग वगैरे काय नाही ठेवणार. पण आता हे जे आता नवीन एक आता असं झाले ना की गाड्यांनी जे परिक्रमा करतात की एका गाडीत 50-60 लोक असतात, मग आता ते जर समजा बाटल्या वगैरे घेऊन त्यांनी जर तिथं घाण केलं तर मग ते पण होतं काय, त्यांना सुद्धा परिक्रमावासीच म्हणतात. पण म्हणताना काय म्हणणार की ते परिक्रमावासीने केलं, म्हणजे आलं काय, जो चालत करणारा असतो सगळं त्याच्यावरती आलं ते. असं म्हणजे हे चालू आहे. आता त्याला आपण काहीच करू शकत नाही, कारण हे गाडीने परिक्रमावासी जे घेऊन जातात, म्हणजे यांची 20 दिवसाची वगैरे टूर असते, मग ते रात्रीच्या वेळेला येतात, त्यांचा पण बऱ्याचपैकी त्रास होतो आम्हाला. म्हणजे जो प्रामाणिकपणे आम्ही जे परिक्रमा करतो ना दिवसभर चालत केल्यानंतर. पण आता एक तिथं एक नवीन ट्रेंड झालेला आहे की आश्रमात अगोदर जायचं गाडी घेऊन, आणि त्यांची जी लोक असतात 50 लोक काय असतील ते, तर मग आधी त्यांची सोय होती, मग राहायला वगैरे. काही वेळेला त्यांची जर स्लीपर कोच असेल तर काही जण स्लीपर कोच त्यांच्या बसमध्ये झोपतात, नाही तर काही जण ती मंडळी इथंच आमच्या तिथंच आसन लावून झोपतात. आणि म्हणजे सकाळी आमचं जो प्रातःविधीच्या वेळेला सुद्धा, आंघोळीच्या वेळेला वगैरे ती लोक सुद्धा असतात पहाटे. त्यामुळे काय होतं, त्यांचा पण आपल्याला त्रास होतो, असं नाही. आणि मग त्यांची वेळ झाली की मग ते गाडी घेऊन निघून जातात. आणि तुम्हाला रात्री ते गाडीत झोपल्यामुळे रात्री पण जास्त वेळ ते जागे राहत असतील. आता ते कसं आहे, गाडीने परिक्रमा करतात आणि त्यामुळं त्यांचं हे वेगळंच असतं. पण तसं बघितलं तर कसं असतं ते रात्री, आता तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून, एका आश्रमात गेलो, एक मोठी बस आली रात्री, 2-3 बस आल्या. तर त्या बसमध्ये ते म्हणाले की नाही, आम्ही फक्त रात्रीचा मुक्काम करणारे, जेवण करणारे निघून जाणार. मग त्यांनी काय केलं, सगळं झालं, मग नंतर ते प्रामाणिक होते, मग त्यांनी रात्रभर तिथं विश्रांती घेतली, पहाटे 4ला उठले आणि आंघोळ वगैरे सगळं करून मग ते 5-5:30-6ला ते पुढे निघून गेले. आणि काही वेळेला कसं असतं, दुपारीच्या सत्र जे येतात 3-4ला वगैरे येतात, ते काय करतात 8 वाजेपर्यंत आहे ना सगळे हे करतात, 8ला स्वयंपाक करतात, जेवण करतात, आणि रात्री 11च्या पुढं ते परिक्रमा चालू करतात. आणि मग 300-400 किलोमीटर ते चालतात, गाडी चालवत नेतात, आणि मग पुढचा जो टप्पा असेल तिथं ते मुक्काम करतात. असं त्यांच्यामध्ये प्रकार असतो. मग नवीन परिक्रमावासी जे जाणार असतील त्यांना तुम्ही काय सांगू शकता, म्हणजे त्यांनी तयारी कशी करावी? तयारी म्हणजे नवीन परिक्रमावासींच्यासाठी मी हे सांगतो की आपण जे पाठीमागची सॅक किंवा जी बॅग घेतलेली असते त्याच्यामध्ये कमीत कमी अंतर, म्हणजे वजन कमीत कमी वजन होईल बघायचं. आता बरेचसे जण काय करतात, हौशीने नवीन बॅग घेतात. मी एक टिप्स तुम्हाला सांगतो नवीन परिक्रमावासींसाठी. जे कोण घेणार असतील त्यांनी काय करा,
मार्केटमध्ये वजन काटे मिळतात छोटे पोर्टेबल, ते बरोबर घेऊन जायचे. तुम्हाला जी आवडली बॅग त्या बॅगेचं वजन करायचं. ती अर्धा किलो किंवा 1 किलो पेक्षा कमी पाहिजे. आता जर समजा तुम्ही वजन काटा नेला नाही आणि त्या बॅगेचं रिकाम्या बॅगेचं वजन जर 1.5 किलो झालं तर ते 1.5 किलो आणि प्लस तुमचे जे कपडे वगैरे आपण घेतो त्या बॅगेचं वजन नाही म्हटलं ते 10-12 किलोच्या पुढे जातं. हे जर तुम्ही जर टाळलं आणि वजन करून जर तुम्ही घेतलं की ह्याचा फायदा एक कसं होतं की आधी रिकामी बॅगेचं तुम्ही वजन केले की तुम्हाला कळतं अरे हा 1 किलोच्या पेक्षा खाली आहे, मग घ्यायला हरकत नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही कपडे भरल्यानंतर परत त्याचं वजन करा. ते जेणेकरून तुम्हाला 5 किलो किंवा जास्तीत जास्त 7 किलो याच्या दरम्यानच वजन ठेवायला पाहिजे. आणि हे झालं की तुम्हाला वाटलं की अनावश्यक कपडे आहेत तर तुम्ही अजून कमी करून तुम्ही त्या रेंजमध्ये कमी करू शकता वजन. म्हणजे शेवटी कसं असतं की किती वजन घेतलं तरी आपल्यालाच ते खांद्यावरती उचलून घेऊन जायचं असतं आणि नंतर मग त्रास होतो. सुरुवातीला काय वाटत नाही, ज्याला महिना 2 महिने गेले की मग बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम येतो, पाठ दुखायचं, चालता नाही करायचं. आणि मग काही लोक सुरुवातीला एकदम जास्त 40-50 किलोमीटर जातात आणि मग नंतर दमतात. मग त्याच्याऐवजी त्यांनी सुरुवातीला 10-15 किलोमीटर करावं का ते करतात ते बरोबरच? कसं आहे तुम्हाला सांगतो, आता मी आता जो एकंदरीत अभ्यास केला याच्यामध्ये कसं आहे, परिक्रमा करत असताना महाराष्ट्रातली लोकांची संख्या खूप आहे. त्यांच्याबरोबर मध्य प्रदेशमधली लोक असतात आणि ह्यांच्यामध्ये कॉमन एक फॅक्टर बघितला तर ह्याच्यामध्ये शेतकरी समाज खूप आहे. आणि शेतकरी समाज असल्यामुळे कसं आहे, त्यांना एक तर शेतामध्ये काम करून त्यांना वजन उचलायचं हे करायची ती एक सवय झालेली असते. आणि चालताना त्यांना म्हणजे 30-35-40 किलोमीटर किती चालू शकतात ते, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. आता तुम्ही जर हा मला प्रश्न विचारला तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण ज्याला संकल्प घेतल्यानंतर ज्याला परिक्रमा सुरुवात करतो तर साधारण तुम्ही महिना 2 महिने म्हटलं तरी चालेल. तुम्ही म्हणजे दिवसभरामध्ये 15 ते 20च्या आतमध्येच चालायचं. ह्याने फायदा काय होतो, तुमचा 2 फायदे होतात. म्हणजे तुम्हाला काय होतं, हे चालल्यामुळं पाठीमागचं जे वजन आपण घेतलेलं असतं ते वजनाची तुम्हाला खांद्याला तुमच्या शोल्डरला सवय होती. आणि दुसरी गोष्ट काय होते, ते तर फायदा होतो, आपले जे पायातले जे पिंढरे जे असतात तर हे कसं असतं, वडाचे झाड किंवा पिंपळाची जे झाडं जे आहेत त्याला जे पारंब्या किंवा जे असतात तशा आपल्या मेन अख्ख्या शरीराला जे रक्त पुरवठा जो सप्लाय होतो. बऱ्याच जणांना विचारलं की आपल्या शरीराला रक्त पुरवठा कुठून होतो, 99% लोकांना हे उत्तर माहिती नसतं. तर हे जे आपले जे पायातले जे पिंढरे आहेत म्हणजे पायाच्या नखापासून त्या पिंढऱ्यांमध्ये जे रक्तवाहिन्या आहेत त्याच्यातून आपल्या मेंदूपर्यंत जातं आणि परत सर्क्युलेट होऊन परत येतं. तर ज्याला काय होतं, आपण असं हळूहळू ज्याला चालतो, म्हणजे समजा तुम्ही 15 किलोमीटर चाला, जास्त नाही चालायचं, असं तुम्ही समजा किती महिना 2 महिने केले, त्याचा फायदा काय होतो की हे जे पायातले ज्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ते एक्सपांड होतात आणि एक्सपांड झाल्यामुळं ते रक्त पुरवठा सुरळीत होतो. आणि ज्याला काय होतं त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, महत्वाचा फायदा की वजन घेऊन चालल्यामुळे त्याची तुम्हाला सवय झालेली असते. आणि तुम्ही एकदा 2 महिने या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही चालले की ऑटोमॅटिक तुमचं कसं होतं, मग नंतर 3 महिने झाले, 3-3.5 महिने झाले की तुमचा स्पीड आपोआप वाढतो. मग 15 ते 25, 25 ते 30, 30-35 मग 40 करत मग तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की मला काय प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला सराव होतं. मग असं जर केलं ना, पायाला फोड येत नाही, आजारी पडत नाही. आता काय कसं असतं की वातावरणाचा म्हणजे आपल्याला हे होतं, म्हणजे काही वेळेला तिथं बऱ्याचपैकी म्हणजे जवळजवळ 80% म्हटलं ते चालेल, 70-75च्या दरम्यान ही परिक्रमा ही आपली शक्यतो म्हणजे थंडीत जास्त आपली असते. आणि फार अगदी म्हणजे ज्याला आपण तटपरिवर्तन करतो अमरकंटक पासून ते दिंडोरी येईपर्यंत थंडी असते. आणि त्याच्या पुढं दिंडोरी पासून नर्मदापुरम आणि तिथून ओंकारेश्वर म्हणजे 300 म्हणजे 700-800 किलोमीटर, मग त्याच्या पुढे मग तुम्हाला उन्हाळा चालू होतो. पण जवळजवळ 70-75% जर बघितलं तर आपली परिक्रमा जास्त करून थंडीत
हे करायला लागते आणि त्यामुळे थंडीचा पण आपल्याला तिथं असल्यामुळे त्याचा प्रत्येकाच्या ह्याला म्हणजे आजारी पडायचं प्रमाण असतं. कोणाला ताप येतो, हे होतं, तसं किरकोळ येतं. आणि आता हल्ली कसं झालं, बऱ्याच ठिकाणी आश्रमामध्ये खूप सुविधा झालेल्या आहेत आणि तुम्हाला गोळ्या वगैरे मिळतात, डॉक्टर येतात, ते तपासतात. मग तसं काय अवघड काही नाही. मग 19 साली तुम्ही केलीत आणि आता 25, मग या मधल्या काळामध्ये आश्रमात सुधारणा झालेल्या तुम्हाला जाणवल्या का? आत्ताच्या ह्याच्यात काय झालंय तुम्हाला सांगू का, म्हणजे आता मी 25-26 केले आणि आधीच्या ह्याच्यामध्ये तर मला एक फरक असा जाणवला की बरेचसे आश्रम आहेत ना, काही आश्रम बंद पण झालेले आहेत आणि काही नवीन पण सुरू झालेत. असं दोन्ही मला त्याच्यामध्ये जाणवलं. म्हणजे आणि कसं आहे, अमरकंटक पासून आपण जे सुरुवात करतो म्हणजे उत्तर तट पूर्ण होईपर्यंत, म्हणजे समुद्र पार केल्यानंतर गुजरात चालू होतं त्या अमरकंटक येईपर्यंत, हा जो साधारण एक 1000-2000 किलोमीटरचा टप्पा जो आहे ना, या टप्प्यात तुम्हाला आश्रम खूप मिळतात. म्हणजे साधारण एक 10 किलोमीटर 15 किलोमीटरच्या आतमध्ये 2-2, 3-3 आश्रम भेटतात तुम्हाला. पण त्याच्यानंतर तुम्ही ज्याला आपण परतीचा प्रवास करतो अमरकंटकवरून ओंकारेश्वर, हा जो भाग आहे ना, या भागामध्ये आश्रमांची संख्या खूप कमी आहे. आणि तो जो भाग आहे 100 किलोमीटरचा दिंडोरी पर्यंतचा, हा म्हणजे कसं आदिवासी भाग आहे. आणि इथं म्हणजे कसं एक आश्रमाच्या आणि दुसऱ्या आश्रमामध्ये जवळजवळ 20-22-25 किलोमीटरचं अंतर असतं. आणि मध्ये जर समजा तुम्ही अडकलात तर मग तसं काय नाही, तुम्ही मयावरती आणि तुम्ही विश्वास ठेवून गेलं गावात कुठेही तुम्ही गेलं की मग तुम्हाला देऊळ म्हणा काहीतरी सोय होती कोणाच्याकडं. म्हणजे अशीच आपल्याला घर गृहस्थीवाले जे असतात ते आपली सोय करतात, राहायला वगैरे देतात आपल्याला, म्हणजे तशी अडचणी येत नाही. पण आश्रम तुम्ही जर म्हणाल तर त्या भागात कमी आहेत, संख्या कमी आहे. दक्षिण तटावर आश्रम कमी आहेत. उत्तर तटावर म्हणजे दक्षिण तटावर पण कसं आहे, अमरकंटक पासून ओंकारेश्वर हा जो दक्षिण तटाचा जो भाग आहे तिथे कमी, इथं कमी आहेत. आणि ज्याला आपण सुरुवात करतो ओंकारेश्वर पासून तर समुद्र, रेवासागर, विमलेश्वर, या ह्याच्यात आश्रम आहेत. अच्छा, त्याच्यात आहेत पण तिकडे आहेत, पण इकडच्या ह्याच्यात, कारण हा पूर्ण आदिवासी भाग आहे, आदिवासी भाग आहे आणि जंगल खूप आहेत. मग रस्ते कसे झाले? डांबरी रस्ते आहेत सगळीकडे का? आता बऱ्याच पैकी काय झालेले आहे, डांबरी रस्ते पण आहेत आणि सिमेंट रोड पण खूप छान झालेले आहेत. त्यामुळे चालताना काय होत नाही. आता काय म्हणतात, बरेच जण म्हणतात ना की आम्ही पायी परिक्रमा केली. आता कसं असतं, प्रत्येक जण करतो, पण पूर्वीसारखं अगदी नर्मदेच्या किनाऱ्याने जाता येत नाही. कारण काही वेळेला कसं असतं, काही वेळेला डूब क्षेत्रात गावं गेलेली असतात आणि काही वेळेला कसं असतं, पाऊस पडल्यामुळं म्हणा किंवा हे झालं, नर्मदेच्या किनाऱ्यावरून जाणं शक्य होत नाही. तर त्या गावातले जे लोक असतात जाणकार, म्हणजे आपण त्यांना जर विचारलं की हम यहाँ से जा सकते हैं क्या, तर मग ते तुम्हाला मार्गदर्शन करतात की बाबा नका जाऊ पण सांगतात. मग त्याला तुम्हाला सांगतात की तुम्ही इथून वर जा, तिथून रस्ता लागेल तुम्हाला, रस्त्याने तुम्ही जा. मग तिथं असे, आता तुम्ही जे मगाशी म्हटलात की नवीन लोकांना टिप्स किंवा काय हे आहे का, तर माणूस काय करतो, नको ते धाडस करायला जातो. तुम्हाला त्यांनी सांगितलेलं असतं की तिथून जाऊ नका म्हणून, कारण पाय घसरून पडायची शक्यता खूप आहे. मग अशाला परीक्षा कशाला घ्यायची ना. मग त्याच्यापेक्षा त्यांनी सांगितलं रस्त्या मार्गाने निघून जायचं आपण. इथं बरेचसे लोक चुकतात. म्हणजे मग अजून कोणी साधू संतांनी तुम्हाला काही मार्गदर्शन केलं? नाही, जास्त असं नाही, पण आमचं म्हणजे काही वेळेला आता आम्ही ज्याला परिक्रमा करत होतो तर काही वेळेला आमच्या बरोबर चालतानाच काही साधू असायचे चालायला, मग त्यांच्याबरोबर पण सहवास आमचा व्हायचा. मग रस्त्याने चालताना त्यांच्याबरोबर आम्ही काही, आता बरेचसे तुम्हाला म्हणतो हरिद्वार वगैरे तिकडून सुद्धा साधू यायचे, मग ते मग आमच्या बरोबर मुक्कामाला असायचे, मग त्यांच्याबरोबर सहवास व्हायचा. मग ते पूजा कशी करतात, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून पण शिकायला मिळायच्या. फक्त आपलं कसं आहे याच्यामध्ये, तुम्हाला म्हणतो आपले जर शिकायची जर जिज्ञासा असेल तुम्ही शिकू शकता. म्हणजे नवीन तुम्हाला बरंच शिकण्यासारखं आहे तिथं. मग तुम्ही परिक्रमा केल्यानंतर तुमच्यात काही बदल झाल्याचं जाणवलं का तुम्हाला? आता बदल म्हणजे कसं असतं, दोन प्रकारे बदल आहेत. एक म्हणजे तुमचं शारीरिक बदल, म्हणजे तुमचं वजन वाढलेलं असतं अगोदर, ते एकदम तुमचं कमी होतं. आणि जर पूर्ण केली
तर जवळजवळ 25 ते 30 किलो वजन तुमचं कमी झालेलं असतं. हा तुमचा हे पहिला बदल जाणवतो. आणि दुसरा म्हणजे कसं असतं की बऱ्याचशा याच्यामध्ये मी पण ऐकलेले की अगोदर त्यांचा स्वभाव रागीट असतो, हे असतो. मग ज्याला ते या मार्गाला आले किंवा 4-6 महिने काही ह्याच्यातून त्यांनी परिक्रमा केली तर ऑटोमॅटिक काय होतं की माणूस शांत होतो. आणि ह्याच्यामध्ये अजून एक फायदा असा आहे की काय शिकायला मिळतं आपल्याला नर्मदा परिक्रमेत, तर संयम कसा राखायचा हे फार महत्वाचं शिकायला मिळतं. आता काही वेळेला कसं असतं, आपली काही चूक नसते म्हणजे तरी काही वेळेला आपल्याला आश्रमातल्या लोकांच्याकडून शिव्या खायला लागतात. हे काही संबंध नसतो, काय नसतो तरी खायला लागतं. मग अशाला काही वेळेला काय कौतुक सुद्धा होतं. आणि बऱ्याच ह्याच्यात कसं झालंय परिक्रमामध्ये आताची परिस्थिती अशी झाली की महाराष्ट्रातल्या लोकांची नावं तिथं खूप बदनाम झालेली आहेत आणि आपण म्हणतो नाही आम्ही नाही केलं, एमपीतले केलं, एमपीतल्याने म्हणतात आम्ही नाही केलं, महाराष्ट्रवाल्यांनी केलं. पण काही गोष्टी अशा आहेत ना की ह्याला महाराष्ट्रातले लोक सुद्धा जबाबदार आहेत. हे पुरुष म्हणत नाहीत, जे महिला जे परिक्रमा करणारे असतात ते सुद्धा याला जबाबदार आहेत. ह्याच्यात ते जे बोलतात ते तथ्य म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाहीये. आणि त्यांनी मला उदाहरण दाखवलं आपल्याला. म्हणजे बघा म्हणाले तुम्ही काय बोलू नका म्हणाले, जे महंत होते त्यांनी आता हे तुमचे महाराष्ट्रातले लोक आलेत कसे करतात बघा, रात्रीचं मुक्काम केलं सकाळी कसे जातात बघा. लिटरली लोक आता कोण काय करतात, रात्रीच्या वेळेला आश्रमातलं भोजन आवडलं नाही मग ते रात्रीच्या वेळेला बिस्किटं खाणार मिळाले असतं. त्याचं जे रॅपर असतं ते रॅपर सुद्धा तिथंच ठेवलेलं असतं. मग ते सुद्धा ते आश्रमवाल्यांना सकाळी साफसफाई करावी लागते. म्हणजे ह्याच्यामुळे पण नावं बदनाम होतात ना. आणखीन काय सांगायचं आहे तुम्हाला? आणखीन सांगायचं म्हणजे की परिक्रमा केल्यानंतर खूप म्हणजे एकदम शांत वाटलं, मन फ्रेश झालं. आणि हे करत असताना बऱ्याच गोष्टी म्हणजे आध्यात्मिक म्हणजे आपण जे म्हणतो ना ज्याच्यासाठी मी परिक्रमा करायला गेलो होतो ते म्हणजे 80-90% पूर्ण झालं. ते बरेच नवीन गोष्टी मी त्याच्यातून शिकलो आणि मला जे उद्दिष्ट होतं ते सफल झालं माझं. की खरं बघितलं मी अध्यात्मामधला एवढं हे नाहीये, म्हणजे नास्तिक पण नाही, म्हणजे नास्तिक पण म्हणता येणार नाही पण आस्तिक पण नाही, असं मधल्या ह्याच्यातलं होतो. पण तिथं गेल्यामुळे काय होतं आपल्याला एका जागी बसून जप म्हणा किंवा अध्यात्माचं हे काय वाचायचं हे करायची तिथं सवय लागली. त्याचा तो फायदा मला आता पुढं झाला. म्हणजे मेन फोकस तेच होतं की हे करत असताना म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला बरेच जणांनी साथ दिलेली. तर या सगळ्यांचं म्हणजे मैयाच्या रूपानेच ते येत होते. आता तुम्ही म्हणाल मैया भेटली का, त्याच्यात हनुमान भेटलं का, अश्वत्थामा भेटले का, हे करत असताना जे जे मला जे भेटले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आता तर एक अनुभव मी तुम्हाला ह्याच्यात सांगतो की ओंकारेश्वर पासून निघाल्यानंतर अलिराज का असं एक गाव लागतं, अलिराजपूर का असं नाही, असं नावाचं गाव आहे. तर तिथून मी चाललो होतो. तर चालत असताना तिथं विचारलं, गाव संपल्यानंतर शेती लागली. शेती लागल्यानंतर भरपूर चाललो आणि एकटाच होतो. दुपारी किती 4-4:30ची गोष्ट आहे. तर मग त्याला म्हणजे जात होतो. पहिलं शेत संपलं, मग परत उजवीकडे डावीकडे गेलो, ते शेत पालथं घातलं, परत सळ. मग तुम्हाला तो माझ्या पुढं म्हणजे म्हणतात ना महत्वाचा अनुभव किंवा प्रचिती मग याची, तर तिने मला प्रत्यक्ष मरणाच्या दारातून मला वाचवलेलं आहे. मी चालत असताना मागं कोणी नाही, चिट पाखरू नाही दुपारच्या वेळेस. आणि साधारण 20 फुटावरती माझ्या उजव्या हाताला मोठी शेती होती, कुठली ती होती, ऊस असेल किंवा गव्हाची वगैरे अशी उंच. तर तिथून माझ्या रस्त्यात वाघ आला आणि वाघ आला प्रत्यक्ष. आणि जसं कुत्री भुंकत कशी समोर पुढे येतात तसं तो जवळजवळ 5 फूट पुढे आला. आणि नंतर काय वाटलं माझं लक्ष नव्हतं, मी स्वामींचं नामस्मरण करत होतो आणि खाली काठीला घुंगरं लावले होते. आणि त्या आवाजाच्या दिशेने नंतर तो जसा आला तसा आतमध्ये पळून गेला. हा एक खूप अनुभव आला. आणि त्याच्यानंतर हे जे आहे पेशव्यांचं तिथं गाव लागतं आपल्याला रावेरखेडी. रावेरखेडीतून जात असताना दुपारची वेळ होती, साधारण 1:30-2ची वेळ होती आणि मी एकटाच होतो नेहमीप्रमाणे. आता तिथं नेमकं असं आलं की व्ही आकाराचा रस्ता लागला.
आता ह्याच्यातून नक्की जायचं कुठून? आणि रस्ता म्हणजे आपण खेडेगावाचा का मातीचा रस्ता वगैरे असा होता, डांबरी किंवा असा ह्याच्यातला नव्हता, सिमेंट खेडेगावातला. आता जात होतो, विचारणार कोणाला? आणि तिथं झाडाखाली थांबायला म्हणजे झाड पण नव्हतं, अशी परिस्थिती होती. मग तिथं मी बऱ्यापैकी अंतर गेलो. आता म्हटलं काय करायचं? म्हणतात ना, तुम्ही नर्मदे हर केले की कोणतरी अचानक येतो म्हणून. पण माझं दुर्भाग्य असं झालं, मी जवळ 20-25 वेळा केलं पण कोणी आलंच नाही. तसंच मी पुढे गेलो. म्हटलं आता शेवटी म्हटलं माझी बुद्धी चालेल, म्हटलं सरळ त्या रस्त्याने जावं. थोडस गेलो, मग तेवढ्यात काय आलं, एक समोरून साधारण 8 ते 10 वर्षाच्या वयोगटातली एक छोटी मुलगी समोरून आली. समोरून आली, मी तिला म्हटलं नर्मदे हर मैया जी, कौन से रास्ते से जाने का, सीधा जाने का या हात से जाने का? ती काय बोलली नाही मला. तिने फक्त हात दाखवलं की सरळ अशा रस्त्याने तुम्ही जाऊ म्हणून. मग म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग तिला परत नर्मदे हर केलं आणि फक्त मी एकच पाऊल असं टाकलं मी. आणि त्याला काय म्हणतात ना, वीज चमकवी तसं एकदम डोक्यात माझ्या आलं की अरे म्हटलं ही नर्मदा मैया नसेल कशावरून. आणि मागं तर कुठं म्हणजे म्हणतात ना, पाठीमागचा रस्ता सरळ होता, म्हणजे पॅरलल रस्ते पण नाही, गल्ली बोळ पण नाही की पटकन माणूस तिकडे घुसलाय किंवा असं झाडी किंवा शेती वगैरे पण काही नव्हतं, म्हणजे दिसत होतं. मी पटकन मागं वळून बघितलं तर ती मुलगीच दिसते ना, सरकी झाली, एकदमच गायब झाली. म्हटलं अरे हे 2 अनुभव खूप छान आले. आणि त्याच्यानंतर म्हणजे असे खूप आले प्रचिती अनुभव आले. आणि हे परिक्रमा करत असताना माझ्या म्हणजे घरच्यांनी म्हणजे मिसेसनी मला फार सपोर्ट केला, खूप मला म्हणजे त्यांनी त्याग केला. त्याच्यामुळे परिक्रमा ही पूर्ण झाली, नाही तर ते अशक्यच होतं मला. त्यांनी सपोर्ट पूर्ण 100% केला. आता ह्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा जास्त आहे, त्यामुळे मी आवर्जून उल्लेख करतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर.